नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईगा आईमध्ये. आज काय चालू आहे तर आम्ही इकडे आलोय. तर खानदेशची सगळ्यात जास्त फेमस गोष्ट म्हणजे खापरावरच्या पुरणपोळ्या. जसं सांगली किंवा आपल्या भागामध्ये काय होतं की तेलाच्या पुरणपोळ्या आहे का नाही आई? तेलाच्या पुरणपोळ्या खूप जास्त फेमस असतात की पूर्ण पोळ्या तेलाच्या होतात. तर हे आहेत खापरावरच्या पोळ्या. म्हणजे असं पूर्ण खापर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. असं पूर्ण परातपेक्षा पण मोठी पुरणपोळी होते. तर त्याचा पीठ बनवायची तयारी चालू आहे आणि मला अजिबात येत नाही ॲज युजल. आणि मम्मीला येतं, तर मम्मीचं चालू आहे. मी फक्त आता पीठ लांबवून द्यायचं काम करते. अजून मी काहीच नाही करू शकत या सिच्युएशनमध्ये. आणि आजचे आपले व्हिडिओग्राफर आहेत आई स्पेशल आणि आपले दुसरे अँकर आहेत राव स्पेशल. हे बघा, हे आहे खापर. हे असं असतं आणि हे मातीचं खापर आहे का नाही मम्मी? कधीचं खापर आहे बरं सांग मला? हे 40 वर्ष झाले असते त्याला. 40 वर्ष आधीचं मित्रांनो हे मातीचं खापर आहे. म्हणजे माझ्या आजीचं खापर आहे, जे मम्मीने म्हणजे आपण बोलतो लेगेसी पुढे फॉरवर्ड केली तसं आहे. हे 40 वर्ष आधीचं खापर आहे आणि मम्मी इथे अशा प्रकारे पुरणपोळी करते. ॲक्च्युली पोळीचं पीठ थोडं पातळ झालं आहे, सो ब्लूपर झाला तर नो प्रॉब्लेम. कोणी एवढं हे करून काय असं झालं तसं झालं कमेंट करून. सो काय नाही, आपण आता ट्राय करतोच आहे असं तसं. पण आता काय थोडं गारठा आहे त्याच्यामुळे पीठ जास्तच पातळ झालं असेल, नो वन नोज. तर हे असं चालू आहे. नेहमीसारखं चिकुड्याचं काय चालू आहे बघा रावचं. आणि आम्ही लोक ट्रेनिंग घेतोय की आम्ही खापर घेऊन जायचा विचार करतोय. जमलं तर मातीचं खापर, बट जमलं तर आम्ही खरंच नक्की छोटा खापर घेऊन जाणार. आम्हाला काय एवढं मोठं जमणार नाही, बट आम्ही ट्राय करणार आहोत. सो ही आता अशी लाटून थोडी मोठी होते, नंतर मग हातावर घेतली जाणार ही पोळी. ही बघा अशी सावधानीने परातीवरच हातावरच मोठी करण्याची चालू आहे प्रयत्न. पण आपली पुरणपोळी फाटली थोडी. ठीक आहे, चालेल, काही नाही एवढा. कपडा द्या हो पप्पा. नंतर तिला थोडीशी घसरते, सो तिला अशी कपड्याने ओढून दाबून घ्यायची असते. रावला अशा प्रकारे ओरडा भेटलेला आहे, पण राव तर राव आहे. राव कोणाचं ऐकणार आहे का? पीठ पातळ झालंय आणि हे घट्ट झालंय. अच्छा, म्हणजे आता हे गंडलं कशामुळे की पीठ पातळ झालंय आणि पुरण घट्ट झालंय. सो त्याच्यामुळे पुरण आय थिंक सो पीठ फाडून बाहेर पडायला बघतंय, त्याच्यामुळे पोळी फाटली. बट स्टील जरी फाटली तरी पण टेस्ट खूप छान लागतं. हे बघा, असं राव मदतीसाठी ओरडतोय. राव बरोबर काहीतरी चुकीचं झाल्यासारखं. हे बघा, किती पण आमिष दिले. हा अटेम्प्टमध्ये ही पोळी जी आहे ती व्यवस्थित आली आहे. ही आपली दुसरी पोळी आहे. तर बघा, ही अशी येते. ॲक्च्युली पीठ पातळ झालं म्हणून छोटी आली पोळी, बट स्टील ही एवढी मोठी सरकमफरन्स त्या खापराचं कवर करते, तरी बऱ्यापैकी एवढी मोठी पुरणपोळी केली जाते. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं की हे कसलं पीठ आहे मम्मी? हे कोणत्या गव्हाचं आहे? हे स्पेशल गव्हाचं पीठ होतं. हे कोणतं गहू आहे? कल्याण सोनी गव्हाचं हे पीठ असतं. स्पेसिफिकली इथे उगवतात लोक, कारण की इथे अशा प्रकारची पुरणपोळी करण्याची पद्धत आहे. आणि खानदेशमध्ये अशी करायची पद्धत आहे. दॅट्स वाय इथे कल्याण सोनी जे गहू आहे इथे पिकवलं जातं. मम्मीने पलीकडचे आहे त्यांच्याकडून हे गहू विकत घेतले होते आणि दळून आणले होते. आणि ह्याला अशा कपड्यातून चाळून घेतात, म्हणजे ह्या कपड्यावर आहे का नाही, की ह्या पिठामध्ये किंवा ह्या पिठामध्ये आणि ह्या पिठामध्ये फरक आहे. तर मम्मी हे कसलं पीठ आहे? बाजरीचं पीठ आहे. आणि बाजरीचं पीठ का वापरतात? हे याला लागू नये म्हणून, ते चिपकून राहू नये, पांढऱ्या पुरणपोळ्या दिसू नयेत म्हणून इथे बाजरीचं पीठ असं वापरलं जातं. सो हे कॉम्बिनेशन आहे ह्याच्या मागे. आणि अशी होताना ही पुरणपोळी अशी ठेवली जाते, म्हणजे या पुरणपोळीची व्यवस्थितपणे घडी घालून पुरणपोळी ठेवली जाते. आणि पुरणपोळी असं म्हणायला गेलं तर दिसते खूप मोठी, पण अतिशय पातळ आहे. मला तर, तुम्हाला माहिती आहे मी खादोडीचं आहे, मला जातात 2 पोळ्या तर आरामात मी खाऊ शकते, एवढी माझी कॅपॅसिटी आहे. कारण की मी मूळची इथलीच आहे, म्हणून या पोळ्या खाण्याची माझी कॅपॅसिटी फार छान आहे.
पण जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही पोळी खाल्ली रस बरोबर तर एक्सलेंट. पण आता मम्मीने ह्याच्यावरून पोळी जी असेल ती प्लेन दुधामध्ये मिक्स करून खाते. प्लेन दूध जरी असेल तरी पण खूप सुंदर अशी पोळी लागते. आणि बघा हे आहे ह्याची आणि ह्याच्या आजोबांची मजा चालू. मित्रांनो झालंय आपलं असं पुरणपोळीचं ताट. तर खानदेशमध्ये कोणताही सण असेल तर त्या सणाला अशा प्रकारचं ताट किंवा नैवेद्य केलं जातं. तर ही आहे इथे ह्याला रस्सी भात म्हणतात, की जी आमटी असते येळवणीची आमटी असते, त्याच येळवणीची ही आमटी बनवली जाते. पण ही वेगळ्या पद्धतीची असते. मग मी कशामध्ये रंग काळा कसा, आमच्याकडची लाल असते. लाल म्हणजे हा मसाला मी आमचा एकदम लाल चटक मसाला नाहीये, मसाला कमी टाकलाय. पण कसला मसाला असतो हा? हा आपला जो मसाला असतो तो मसाला असतो. म्हणजे हा काळा मसाला असतो. किंवा इथे काही जण कांदा सुद्धा चुलीमध्ये टाकून म्हणजे तो थोडासा काळसट होईपर्यंत त्याला चुलीमध्ये ठेवून मग त्याचा मसाला बनवून भाजून वगैरे असं बनवतात. सो त्याच्यामुळे हा असा ब्लॅक कलर येतो. ही आपली खीर आहे तांदळाची. तांदळाच्या खीरमध्ये तुपाचं मोहन टाकलंय. आणि अशा प्रकारे आजचं आपलं ताट आहे आणि मी खाणार आहे. तुम्ही पण या खायला.